हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचं लोकेशन आहे कणकवली. मला आज ग्रूम मेहंदीसाठी ऑर्डर होती. दुपारी 3ला लोकेशनवर पोहोचले व लगेचच मेहंदीला सुरुवात केली. ग्रूमला साधी व छोटीशी मेहंदी हवी होती. त्याच्या डिमांड वाईज मी त्याला अशी मेहंदी काढली. त्यानंतर करवलीच्या मेहंदीला सुरुवात केली. करवलीच्या मेहंदीचं डिस्कशन आधीच झालेलं. इथे एका हाताची मेहंदी पूर्ण झाली व आम्ही दुसऱ्या हाताच्या मेहंदीला सुरुवात केली. मेहंदी काढताना खूप मजा मस्ती आणि धमाल चालू होती. त्यांच्या फॅमिलीमधील सर्वच जण एकदम हौशी होते. इव्हन सर्व जेंट्स पण हॅशटॅग काढून घेत होते. ग्रूमचं नाव वैभव आणि ब्राईडचं नाव भाग्यश्री, त्यामुळे त्यांचा हॅशटॅग हा वैभाग्य असा झाला. त्यानंतर करवलीला सुद्धा हॅशटॅग काढला. फायनली दोन्ही हाताची फ्रंट आणि बॅक साईड मेहंदी काढून पूर्ण झालेली आहे. त्यानंतर थोडं फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले. त्यांच्या अंगणात मस्त डेकोरेशन केलेलं, लाइटिंग होतं, त्यामुळे व्हिडिओ फोटो फारच छान आले. ब्रूमची मेहंदी काढून पूर्ण झालेली व ती ड्राय पण झालेली. त्यामुळे आजचा ब्रूम सर्वांचा फोटोशूट करत होता आणि सर्वांचे व्हिडिओ घेत होता. ग्रूम आणि करवलीची मेहंदी पूर्ण झाल्यानंतर मी साईडवरची मेहंदी काढायला सुरुवात केली. लग्नघरात कामं असल्यामुळे सर्व साईडर्सनी एकदम साधी आणि छोटीशीच मेहंदी काढून घेतली. साईडर्सची मेहंदी पूर्ण झाल्यानंतर ग्रूमच्या आईला मेहंदी काढली. त्यांना पण फार मोठी मेहंदी नको होती. त्यांच्या डिमांड वाईज त्यांना मेहंदी काढून दिली. फायनली त्यांची पण मेहंदी काढून पूर्ण झाली. त्यानंतर करवलीने आजच्या मेहंदीबद्दल एक रिव्ह्यू दिला. भावाच्या लग्नाची मेहंदी काढण्यासाठी मी बोलवलं होतं निधीला. खास वालावलवरून आली आहे ती इकडे. मेहंदी इतकी सुंदर आहे आणि इतकी फटाफट काढली तिने की बसायला त्रास पण नाही झाला जास्त वेळ. आणि मेहंदीची डिझाईन तुम्ही बघू शकता, एकदम मस्त बारीक आणि फटाफट. स्पेशली तिचे मेहंदीचे कोण पण तिने बनवून आणलेले आहेत. ते केमिकल फ्री वगैरे आहेत, त्यामुळे तुम्हाला ॲलर्जी किंवा बाकीचा पण प्रॉब्लेम होणार नाही. सो मी रेकमेंड करीन की तुमच्या घरी कार्यक्रम असेल तेव्हा नक्की तिला बोलवा आणि तुमची छान छान अशी मेहंदी काढून घ्या. थँक्यू. त्यांना तर मेहंदी आवडली. तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.